प्रश्न असा आहे, 50 रुपये डझन ह्या दराने 30 डझन संत्रे विकत घेतली. किती घेतली? 30 डझन. अगोदर याचा दर किती होतो बघा. पहा, 50 रुपये डझन तर 30 डझनचे किती रुपये है ना. मग एका डझनाला 50 रुपये, 30 डझनाचे किती? 30 गुणाकारामध्ये 50 करा. काय उत्तर येईल? 5 त्रिक 15 किंवा 5 3 15. 15ला 15 लिहा आणि हे दोन्ही शून्य देऊन टाका. आलं उत्तर. किती? 1500 रुपयामध्ये 1500 रुपयामध्ये त्याने 30 डझन संत्री विकत घेतली. केवढ्यात घेतलेली आहे? 1500 रुपयामध्ये. आता पहा, 30 डझन संत्र्याचे पैसे आपल्याला कळले किती झालेले आहेत. मग त्यापैकी खराब झालेल्या संत्र्या 15 आहेत. मग आपण एक काम करूया, संत्रे 30 डझन आहेत, त्यापैकी खराब संत्रे 15 आहेत, म्हणजे 1 डझन आणि वरी आणखीन 3 संत्रे खराब झालेले आहेत. ठीक आहे ना. मग बघा, यामध्ये 30 डझन म्हणजेच एका डझनात 12 वस्तू, तर 30 डझनामध्ये किती? 30 गुणाकारामध्ये 12 त्रिक 36 होतात 36. 12 व 3 36. 12 त्रिक 36 होतात 36 आणि हा 0 देऊन टाका. 360 संत्रे आहेत त्याच्याकडे है ना. 30 डझन संत्रे म्हणजे 360 संत्रे. त्यातले खराब किती झाले? या प्रश्नाचं उत्तर काढणं चालू आहे. खराब किती झाले? 15 वजा करा. वजा 15 संत्रे. किती संत्रे त्याच्याकडे शिल्लक राहील आता? 360 वजा 15 करा. हे पहा, 360 वजा 15. तुम्हाला इकडचा भाग दिसतो का? हां, ठीक आहे, दिसतो. थोडंसं जरा असं करूया म्हणजे इकडचाही भाग दिसतो. ठीक आहे. आता पहा, ह्या शून्यातनं 5 जात नाही म्हणजे इथं 10 करा. 10तनं 5 गेले 5 राहतो. हा इथे 6 कटला आणि इथे 5 राहतो. 5तनं 1 गेला, इथे 4 राहतो. 3 अशीला 3 आले. 345. किती संत्रे आहेत त्याच्याकडे? 345. राईट. 345 संत्रे त्याच्याकडे आता किती राहिलेत? शिल्लक राहिलेले आहेत. शिल्लक है ना. खराब संत्रे किती? 15 होते. उरलेली संत्रे म्हणजे ही एवढे उरलेली येतात. ही कशी आहेत संत्रे? उरलेली संत्रे. ही कशी संत्रे आहेत? उरलेली संत्रे. किती आहेत उरलेली संत्रे? 345 आहेत. आता एक संत्रा 6 रुपयाला विकला. किती रुपयाला विकला? 6 रुपयाला. किती रुपयाला विकला? 6 रुपयाला. 345 गुणाकारामध्ये 6 रुपये. बघा, इथेच गुणाकार करायचा. 6 पंच 30, 6 5 30, 30 0 अँड 3 कॅरी. इकडे कुठेतरी कॅरी करूया. पहा, 6 4 6 चौक 24, 6 4 24, 24 प्लस 3 27, 7 अँड हां 27. तर 2 कॅरी. 6 3 6 3 18, 1 8 18, 18 प्लस 2 20. म्हणजे किती रुपये त्याच्याकडे आले आता? एक संत्रा 6 रुपयाला विकला तर त्याच्याकडे 2070 रुपये है ना. 1 10 100 1000 2070 रुपीज एवढे त्याच्याकडे आले. आणि आता प्रश्न असा आहे, जर उरलेली संत्री त्याने 6 रुपयाला प्रति संत्रा अशा हिशोबाने जर विकली तर त्याला व्यवहारात तोटा झाला की नफा झाला हे काढायचं आहे. पण त्याने घेतले कसे? 50 रुपये डझनच्या हिशोबाने 30 डझन घेतले होते. मग 30 डझनचे पैसे किती झाले? 1500. आणि विकल्यावर किती पैसे आले बघा? विकल्यावर किती आले? 2070 रुपये. मग फायदा झाला, मग नफा झाला. मग नफा कसा काढायचा? नफा बरोबर 2070 वजा घेतलेली किंमत किती होती? 1500 रुपयामध्ये घेतले होते आणि विकलेत केवढ्याला? 2070 रुपयाला. काय मिळालं त्याला? पहा, असं मिळालं. 2070 वजा 1500 0 0 0 7 0 7 आणि त्या शून्यातून 5 जात नाही. यातून इथे 10 करा. 5 गेले 5 राहतात आणि हे 2 कटला, इथे 1 राहतो. एकातून 1 गेला 0. 570 रुपयाचा नफा झाला. त्याला किती झाला? 570 रुपयाचा
नफा. नफा. कळलं का नफा झाला म्हणून? कसा नफा झाला तर थोडं मागे घेतो, तुम्हाला दिसतंय. हां, नफा कळला का कसा झाला तर? हो सर. हां, घ्या लिहून मग आता. तर बघा 6व्या नंबरचा प्रश्न आहे हा, की तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. हां, मग बघा बरं, त्यानं सायकल खरेदी कितीला केली? 3250 रुपयाला खरेदी केली. विकली केवढ्यामध्ये? 2375 रुपयाला विकली. मग आता दोघांची जर वजाबाकी केली तर बघा बरं काय येतं. हे 0 आहे, हे 5 आहे. 0तून 5 जातो का? नाही. मग काय करायचं? 5चा हातचा द्या. इथे किती झाले मग? 10. 10तनं 5 गेले, 5 शिल्लक राहिले. मग ह्या 5तनं 1 दिल्या म्हणून इथे किती झाले? 4 राहिले इथे. 4तनं 7 जातो का? नाही जात. म्हणून ह्या 2चा 1 हातचा द्या, इथे झाले 14. 14 मधून 7 जातात म्हणजे 7 दोन्ही 14, 7च राहतात. ठीक आहे. मग ह्या 2च्या जागेवर किती राहिले? 1 राहतो. ह्या 1तनं 3 जातात का? नाही जात. मग ह्या 3चा 1 हातचा द्या, इथे झाले 11. 11तनं 3 काढा, किती राहतात? 8. 9, 10, 11, 8 राहतात. ठीक आहे. हां, 8 राहतात, बरोबर. मग आता ह्या 3तला 1 गेला होता म्हणून इथे किती राहिले? 2 राहिले. 2 शबाश, 2 गेले 0. म्हणजे त्याचा तोटा म्हणजे त्याला झाला घाटा. तोटा झाला म्हणजे काय झालं? त्याला घाटा झाला, नुकसान झालं त्याचं. किती रुपयाला नुकसान झालं त्याचं? 875 रुपयानं नुकसान झालं. किती रुपयानं नुकसान झालं? 875. शबाश, 875 रुपयाचं नुकसान झालं आणि तो नुकसानीमध्ये गेला. घ्याले 35 रुपये लिटरने 45 लिटर दूध घेतलं. 35 रुपये लिटर तर 45 लिटरचे किती रुपये? 35 रुपये लिटर. हे पहा, रुपये 35 लिटर तर 45 लिटरचे किती माहीत नाही, काढायचं आहे. काढूया. हे पहा, 45 गुणाकारामध्ये 35 करा. 5 5 25ला 5 हातचे आले 2. 5 चोक 20 आणि 2 22 होतात. 22ला 22 लिहा. परत काय करा की 3 5 15शीला 5 हातचा आला 1. 3 चोक 12 आणि 1 13 होतात. 5ला 5 लिहा. 5 आणि 2 7 लिहा. 3 आणि 2 5 लिहा आणि 1शी 1 घ्या. 1575 रुपयाचं त्याने 45 लिटर दूध विकत घेतलं. केवढ्याचं घेतलं? 1575 रुपयाचं. 1575 रुपये केवढ्याचं दूध घेतलं रे त्यानं? 1575 रुपयाचं. किती घेतलं? 45 लिटर दूध विकत घेतलं. आता इथपर्यंत आपल्याला कळलं की केवढ्याचं घेतलं. मग केवढ्याचं घेतलं तर कळलं. मग त्यानं पुन्हा 315 रुपये ह्याला नफा लावला. म्हणजे काय करायचं आहे? नफा लावून विकले. काय ना, नफा लावून विकलं त्यानं. 1575 रुपये वर 315 रुपयाचा नफा लावला. हे नफा आहे. म्हणजे 315 रुपये लावून विकले. नफा म्हणजे 315 रुपये लावून विकले. मग बघा याच्यामध्ये प्लस करा. 1575 आणि 315 किती होतात रे? 5 5 10शीला 0 हातचा आला 1. 7 8 आणि 9 5 आणि 3 8 होतात आणि 1शीला 1. 1890 रुपयाचं त्यानं ते दूध विकलं शेवटी, है ना. एकूण दूध विक्री त्यानं विक्री केवढ्यात केली? 1890 रुपयाची विक्री केली. कळलं का इथपर्यंत? मला सांगा. दूध त्यानं 1890 रुपयाला विकलं सगळं, म्हणजे 45 लिटर. 35 रुपयाच्या दराने 45 लिटर दूध घेतलं. 1575 रुपये त्याला फायदा होणार. त्यानं घेतलं ते 1575 रुपयाचं. 35 रुपयाच्या हिशोबाने 45 लिटर दूध विकत घेतलं. 1575 रुपये त्याला खर्च आला. म्हणजे त्यानं स्वतः पैसे खिशातून घातले आणि नफा लावला. म्हणजे त्या
1575 प्लस 315 रुपये त्यांना प्लस केले, म्हणजेच किती झाले? 1890 रुपये झाले. ह्या 1890 रुपयाला त्यानं हे 45 लिटर दूध विकून टाकलं. मग 1890 रुपयाला जर 45 लिटर दूध विकलं तर केवढ्या लिटरनं विकलं हे माहीत नाही, आता काढायचं आहे. तर मग 1890ला 45 लिटरने भागावं लागतं. म्हणजे 45चा पाडा तयार करा. पहा, सकाळी मी तुम्हाला 55चा करून दिला होता. बघा बरं, आता करून बघू आपण. 1890 भागाकारामध्ये 45 काय येतं उत्तर? चला इथे करूया. हवं तर इकडचं दिसतं का बघू? हो, तुम्हाला हे दिसेल करायचं. इथे आपण एक पाडा बनवूया 45चा. ठीक आहे ना? पहा, 4 आणि 5. 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 6 35, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 9 50. चला 45चा पाडा बनला. 8 1 9, 90, 12 1 13, 135, 16 आणि 2, 180, 16 आणि 2, 18 म्हणजे 180, 20 आणि 2, 22 म्हणजे 225, 24 आणि 3, 27 म्हणजे 270. एवढा खूप होतो का बघूया आपण, है ना? 189 किंवा 180 ह्या पाण्यामध्ये आहे तिथे. बघा, इथे असा पाडा तयार करायचा. 45ने 1890 रुपयाला भागायचा आहे. 45 लिटर दुधाने, म्हणजे केवढ्या लिटर दूध पडलं आता ते केवढ्या लिटराने विकलं हे कळतं आपल्याला. 45 1 45, 45 2 90, 45 3 135, 45 चोक 180, 45 चोक 180. किती राहतात? 9 9, इथे शून्य राहतात, वरचे शून्य खाली आले 90. 45 2 90, 90 90 0. उत्तर येतं तुमचं 42. 42. आता पुढचं समजून घ्या. बघा, केवढ्या लिटरनं दूध पडलं त्याला, विकलं त्याला? 42 रुपये लिटर. काय दर होता त्या दुधाचा? प्रति लिटर असं लिहा, 42 रुपये लिटर प्रमाणे विकले. हे दिलं त्याचं विक्री किंमत. अशा प्रकारे त्याचं उत्तर आलेलं आहे. पहा, तुमचं उत्तर बरोबर आलं का? तर आहे का ऑप्शनमध्ये 42? हो सर. हां, मग 3 नंबरचा प्रश्न, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आलेला आहे. चला घ्या पुढे.